अतुल लोंढेंकडून जाणून घ्यायचं आहे। पण अतुलजी, सुरुवातीला स्वागत तर आहेच तुमचं चर्चेमध्ये, पण तेलंगणामध्ये जे यश मिळालेलं आहे, 10 वर्ष असलेली बीआरएसची सत्ता उलथवून तुम्ही तिथे आपली सत्ता स्थापन करण्यामध्ये यशस्वी झालेला आहात। त्या यशाबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन। आणि त्यानंतर मला तुमच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल की काँग्रेसच्या कामगिरीमध्ये सातत्य नाही, हा विश्लेषकांकडनं होणारा आरोप आहे, हा राजकीय विरोधकांकडनं सुद्धा होणारा आरोप आहे काँग्रेसवर। नाही, मग असं आहे तर देवेंद्र फडणवीस स्वतःच्या घरामध्ये सगळ्या निवडणुका हारलेल्या आहेत। जिल्हा परिषदचे हारलेले आहेत, शिक्षक मतदारसंघ हारलेले आहेत, पदवीधर मतदारसंघ हारलेले आहेत, अमरावतीमध्ये पदवीधर मतदारसंघ हारलेले आहेत, पुण्यामध्ये बाय इलेक्शन हारलेले आहेत, 13 पैकी 11 पंचायत समित्या हारलेल्या आहेत। प्रश्न तो नाही आहे। प्रश्न हा आहे की कर्नाटकमध्ये आम्ही जिंकतो, हिमाचलमध्ये आम्ही जिंकतो, तेलंगणामध्ये आम्ही जिंकतो, राजस्थानमध्ये आम्ही फाईट दिली। राजस्थानचं याच्यापूर्वीची परंपरा अशी राहिलेली आहे की दर 5 वर्षांनी बदल होतो आणि 5 वर्षांनी बदल होताना काँग्रेस मात्र 21, 25, 27, 21 अशा याच्यात असते। ती आज जवळपास 75च्या जवळपास जे आहे ते आम्ही तिथे जागा जिंकतोय, तिथे आम्ही चांगली फाईट दिली। राहिला प्रश्न आमचा खरा हा म्हणजे पराभव कुठला जिवारी लागणारचा आहे तर तो आहे छत्तीसगडचा। ते खूप चांगलं काम तिथे झालेलं होतं, चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्या होत्या। म्हणजे 64 वन उपज जे आहे त्याला MSP देण्यात आलेली होती, गोधन योजना आमची चांगली होती, बेरोजगारांची योजना आमची चांगली होती, नोकर भरती चांगली होती, OPS आम्ही तिथे दिलेलं होतं, सिलेंडर 500 रुपये देऊ म्हटलं होतं आणि जमिनीवर पण काम होतं। असं नाही आहे, पराभवाला अनेक कारणं असतात, पराभवावर अनेक लोक अनेक गोष्टी बोलू शकतात। आता मी तुम्हाला नरेटिव्ह कसे असतात ते सांगतो। जर आता हे याच्यामध्ये आम्ही जिंकलो असतो अपेक्षेप्रमाणे, राजस्थान पण जिंकलो असतो, मध्य प्रदेश जिंकलो असतो, छत्तीसगड जिंकलो असतो, तर लागली सांगितलं असतं की बाबा 2018मध्ये पण असंच झालं होतं, पण नंतर मग लोकसभेचे निकाल जे आहे ते वेगळे लागले। मला असं वाटतं की हा जे हारलो आहे त्याचं आत्मपरीक्षण तर नक्कीच करावं लागेल। कामगिरीमध्ये सातत्य नाही हेही खरं आहे, म्हणजे हे खोटं आहे असं नाही आहे। पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की ज्या योजना आम्ही राजस्थानमध्ये आणलेल्या होत्या, ज्या योजना आम्ही मध्य प्रदेशमध्ये आणायचा आम्ही बोललो होतो आणि जे म्हणजे जमिनीवर आम्ही करून दाखवलं, म्हणजे कर्नाटकमध्ये 1,62,00,000 जवळपास कुटुंब आहेत, त्याच्यापैकी 1,50,00,000 लोकांना तर कुटुंबांना बिलच येत नाही, 200 युनिटच्या आतमध्ये ते वापर करतात त्यांना बिलच येत नाही। तर अशा अनेक ठिकाणी आम्ही योजना केलेल्या आहे ना, तिथे बस जी आहे ती महिलांना फ्री आहे। आत्ता राजस्थानमध्ये जी आम्ही ओल्ड पेन्शन स्कीम दिली होती आणि त्याला आता आम्ही कायद्यामध्ये रूपांतर करणार होतो, चिरंजीवी योजना आमची 25 लाखाची होती, नंतर गिग वर्कर्ससाठी आम्ही ॲड करणार होतो। अशा अनेक गोष्टी ज्या आहे त्या आम्ही तिथे केल्या। थोडंसं राजस्थानमध्ये मी स्वतः होतो, मी पाहिलं ग्राउंडवर पण चांगलं काम होतं। राजस्थानचा विचार केला तर 5 वर्षांनी होतो सत्ता पालट, त्यामुळे तिथं आपण एक वेळ म्हणू की झाला सत्ता पालट। जसं तुम्ही म्हणालात, जरी तसं झालं असलं रिवाज प्रमाणे राजस्थानच्याच भाषेत सांगायचं तरी तुम्हाला मिळालेल्या जागा या खरंच जास्त आहेत। मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं नेमकं काय चुकलं? 16 वर्ष शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री आहेत, 20 वर्ष जवळपास भाजपची सत्ता आहे। जर तुमचा 2018चा 15 महिन्यांचा कार्यकाळ जर आपण सोडला तर इतकं सगळं असताना आणि तुम्हाला विश्वास असताना कॅन्टीन इन्कम्बन्सी आहे, तुम्हाला सत्ता तर मिळालेली नाहीये, पण तुमच्या जागाही खूप मोठ्या प्रमाणावर आलेल्या नाहीयेत। काय चुकलं मध्य प्रदेशमध्ये? नाही, असं आहे की मध्य प्रदेश असेल किंवा राजस्थान असेल किंवा छत्तीसगड असेल, इथे कम्युनल अजेंडा त्यांनी जो आहे तो मोठ्या प्रमाणावर चालवला। आता त्यांचे प्रचाराचे मुद्दे काय होते? त्यांचे प्रचाराचे मुद्दे होते हिंदू मुस्लिम, सगळा कम्युनल अजेंडा जो आहे तो सगळीकडे त्यांनी चालवला। राजस्थानमध्ये त्यांनी महिलांचा अजेंडा चालवला, पण स्वतः मध्य प्रदेशमध्ये 58,000 महिलांवर बलात्कार झालेले आहेत। राजस्थान 6व्या नंबरवर आहे, त्यांचा आसाम, हरियाणा हे सगळी राज्य जे आहे ह्याच्या खूप पुढे आहेत या संदर्भामध्ये। तिथे कायदे आहेत, तिथे चार्जशीट आमची 53 दिवसामध्ये आम्ही भरतो। ओव्हरऑल नॅशनल ॲव्हरेज हा 258 दिवसांचा आहे। कायदे केले, पेपर लीप तिथे व्यापम झालं। या सगळ्या गोष्टीवरून आता हा कम्युनल अजेंडा आहे किंवा आमचं कुठे काही चुकलं आहे संघटनात्मक पातळीवर, या दोन्ही गोष्टीचा विचार जो आहे तो विचार काँग्रेसला त्याचं मंथन करावं लागेल। ज्या सुधारणा आहेत त्या सुधारणा आम्हाला कराव्या लागेल। पण या 4 महिन्यात आता आम्ही दिलेल्या योजना आहेत त्या हे चालवतात का? 500 रुपये सिलेंडर पूर्ण देशात देतात का? पूर्ण बाकी इतर राज्यात देतात का? की मग कम्युनल अजेंडावरच चालतं? या सगळ्या गोष्टीचं 4 महिन्यानंतरची जी लोकसभा येईल त्यावेळेस मात्र आम्हाला याच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं संघटनात्मक पातळीवर आणि नॅरेटिव्हच्या पातळीवर तुम्ही हा मुद्दा मांडलाय, पण खरं तर हा आरोप आहे भाजपवर की कम्युनल अजेंडा राबवल्यामुळे भाजप मध्य प्रदेशमध्ये सत्ता आणू शकले। नितेश राणे भाजपचे आमदार आता आपल्या सोबत आहेत। नितेश राणेजी, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। सर्वात सुरुवातीला 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जे यश भाजपला घवघवीत मिळालेलं आहे त्या यशाबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन।
धन्यवाद धन्यवाद. प्रश्न असा आहे तुम्हाला की आता मला वाटतं तुम्ही अतुल लोंढेंचं बोलणं ऐकलंच असेल. त्यांचं म्हणणं आहे की मध्य प्रदेशमध्ये अँटी इन्कम्बन्सी असून सुद्धा आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही कारण भाजपनं कम्युनल अजेंडा राबवला, हिंदू मुस्लिम राजकारण केलं. असं आहे की सतत डिनायल मोडमध्ये राहणं ही आता काँग्रेस पक्षाची सवय झालेली आहे. देशातली सर्वात कम्युनल पार्टी कुठली असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे. सातत्याने तुष्टीकरणाचं राजकारण करायचं, सातत्याने दाड्या कुरवडत बसायचं, हे जे काय त्यांचा अजेंडा त्यांनी सरसकट पूर्ण देशामध्ये चालून पाहिला. उदाहरण मी तुम्हाला बोलतो की कर्नाटकमध्ये जेव्हापासून ह्यांची सत्ता आलेली आहे तेव्हापासून तिथे ज्या ज्या घटना घडत आहेत, जे हिंदू समाजाच्या विरोधात ह्यांचा सरकार ज्या पद्धतीने भूमिका घेते त्याची चर्चा देशभरात होते. म्हणजे काँग्रेसला मतदान देणं म्हणजे हिंदूंना अजून संकटात टाकणं, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ह्यांचं कर्नाटक मॉडेल. आणि त्याची जेव्हा चर्चा पूर्ण देशभरामध्ये होते, मग मध्य प्रदेश असो किंवा राजस्थान असो, तेलंगणामध्ये होतो, मध्य प्रदेशमध्ये होतो, संपवायचा हा जो काही काँग्रेसचा एककलमी अजेंडा आहे आणि मग त्याला नाव मग बीजेपीला कम्युनल म्हणायचं किंवा बीजेपीच्या पंतप्रधानांना खालच्या पातळीची टीका करायची, त्यांना पनौतीसारखा शब्द वापरायचा, या सगळे जे विषय जे काँग्रेस त्या निमित्ताने प्रचारामध्ये वापरतं, त्या निमित्ताने देशाच्या जनतेने किंवा ह्या 4 राज्यामध्ये त्या राज्याच्या जनतेने काँग्रेसला त्या पद्धतीने त्याची शिक्षा दिलेली आहे. एका बाजूला भारतीय जनता पक्षाला कम्युनल बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला जिथे जिथे ह्यांची सत्ता येते किंवा ह्यांचा जो प्रचार चालतो किंवा ह्यांची जे काय कार्यपद्धती त्या राज्यामध्ये जनतेला अनुभवायला भेटते, तिथे हे एका धर्माच्या विशिष्ट धर्माला पलीकडे ह्यांचं राजकारण त्याच्या बाहेर नसतंच. म्हणून आजचा जो निकाल आलेला आहे तो हिंदुत्ववादी विचाराला पाठिंबा आपल्या देशाच्या लोकांचा आहे ह्याच्यावर शिक्कामोर्तब करणारा आजचा निकाल आहे. आणि ज्याच्यामुळे 4 महिन्यानंतर येणारी जी लोकसभा आहे त्याच्यासाठी हा ट्रायल किंवा ट्रेलर आपण लोकांनी पाहिला. 22 जानेवारीला होणारा राम मंदिराचा सगळा कार्यक्रम आणि त्याच्या पार्श्वभूमीवर हे सगळ्या झालेल्या निवडणुका, त्याच मुद्द्यावर पुढचा प्रश्न आहे तुम्हाला. त्याच मुद्द्यावर पुढचा प्रश्न आहे की भाजप कायम काँग्रेसवर मायनॉरिटीचं राजकारण करण्याचा आरोप लावते, तर दुसरीकडनं मग काँग्रेसकडनं भाजप मेजॉरिटीचं राजकारण करते, हिंदूंचं राजकारण करते असा आरोप होतो. आणि या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं हे सगळं उफळून येण्याचं कारण म्हणजे राम मंदिराचं दर्शन सगळ्यांना फ्री करून आणू असं जे आश्वासन भाजपकडनं दिलं गेलं, भाजपच्या नेत्यांकडनं दिलं गेलं, त्यामुळं हा मुद्दा प्रामुख्यानं पुन्हा एकदा उफळून आला असं वाटतंय. बघा, ज्या देशामध्ये 85% अगर हिंदू समाज राहतो तर त्या देशामध्ये त्या धर्माचा त्या समाजाचा विविध सोयी सुविधा का देऊ नये. अगर आमच्या देशामध्ये 85% अगर हिंदू समाजात राहतो आणि मग त्या बहुसंख्य समाजाला अगर अयोध्याला घेऊन जाण्यासाठी अगर ते सरकार प्रयत्न करत असेल तर त्याच्यामध्ये चूक काय आहे शेवटी. पण हे ज्या पद्धतीने अल्पसंख्याक समाजासाठी सातत्याने ह्यांची म्हणजे सुविधा त्यांनाही भेटलं पाहिजे. मोदीजींचा हाही नारा आहे सबका साथ सबका विकास. आम्ही बोलत नाही की बाबा त्यांना आम्हाला कोणाला तर बाजूला टाकायचं, पण किती करायचं, किती तुष्टीकरणाचं राजकारण करायचं, किती लाड करायचे, ह्याला पण काही मर्यादा असतात. आणि ह्यांनी हे जे काही कर्नाटकमध्ये केलं, ह्यांनी हे जे त्यांच्या राज्यामध्ये चालू ठेवलं ना, त्याच्यामुळे ह्यांना मिळालेली ही जी काही शिक्षा आहे. आणि छत्तीसगडमध्ये ठीक आहे, तुम्ही मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान काम होतं, शिंदेजींचं काम होतं, राजस्थानमध्ये आमची चांगली टीम काम करत होती, छत्तीसगडमध्ये तर आमचा स्थानिक चेहरा नसताना पण फक्त मोदीजींच्या नावाने आम्हाला तिकडचा कौल भेटलेला आहे. तेलंगणामध्ये पण मी तुम्हाला सांगतो, जिथे आमची 1 सीट होती तिथे आज 9 सीटवर आम्ही आलेलो आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आमचा वोट शेअर तिथे पण वाढलेला आहे. आणि तिथे काँग्रेस जिंकली नाही, लोकांना बीआरएस नको होती म्हणून त्या लोकांनी काँग्रेसला जिंकवले. आणि तुम्ही येणाऱ्या लोकसभेपर्यंत थांबा,
तेलंगणामध्ये सर्वात जास्त टोटल 17 खासदार आहेत, सर्वात जास्त खासदार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून येतील, ते तुम्हाला मी आजच्या शोमध्ये सांगून ठेवतो. बरं नितेशजी, पण मग मुद्दा असा आहे की तुम्ही कर्नाटकचा मुद्दा समोर काढता, पण त्याच कर्नाटकचा विजय मोठ्या प्रमाणावर मिळाल्याचा परिणाम तेलंगणाच्या निकालावर झाला असंही म्हटलं जाते. आणि तेलंगणामध्ये जो विजय मिळालेला आहे ती कर्नाटकमध्ये जशी आश्वासनं दिली होती काँग्रेसनं तशीच 6 कलमी कार्यक्रम त्यांनी तेलंगणामध्ये दिला. आणि म्हणून जरी तुम्ही म्हणत असलात की केसीआरचं सरकार नको होतं म्हणून काँग्रेसला जसं लोकांनी दिलं, तर मग तसं मग भाजपकडे का नाही वळलं? नाही, कारण का काँग्रेसच्या तुलनेमध्ये आम्ही स्वीकारतो की भाजपचं संघटन तिथे वाढतंय. आम्ही 100% तिथे आमचं संघटन जसं राजस्थानमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, तसं तेलंगणामध्ये असं आम्ही कधीच बोललो नाही. आम्हाला माहिती होतं आम्हाला एक सीट पासून ती मोठी झेप घ्यायची होती. आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने आपलं मतदान वाढवण्यासाठी त्या मतदारसंघामध्ये मतदान वाढवण्यासाठी आमचं काम सुरू होतं. आम्ही असं कधीच बोललो नाही की आम्ही तेलंगणामध्ये सत्तेमध्ये येऊ. पण एकंदरीत आदरणीय पंतप्रधानांबद्दलचा आदर, त्यांच्या कामाबद्दलचं आकर्षण, आणि तुम्ही हैदराबादमध्ये त्यांच्या रोड शो मला बघितलेला रिस्पॉन्स बघितला असेल, आणि त्याच्यामुळेच ह्या सगळी आज आम्ही 1 पासून 9 सीटवर गेलेलो आहे. आणि तिथे काँग्रेसवर विश्वास होता असं नाही. त्यांना केसीआर सरकारबद्दल जी काय नाराजगी जी मोठ्या प्रमाणामध्ये होती, आम्हाला प्रत्येक टप्प्याटप्प्यावरती नाराजगी ऐकायला मिळाली. ती फक्त काँग्रेस आज काँग्रेस त्याचा पर्याय म्हणून काँग्रेसला तिने दिलेला आहे. म्हणून मी परत सांगतो, तिथे काँग्रेस जिंकलेली नाहीये, बीआरएस हारलेली आहे. बरं अभयजी, अगदी थोडक्यामध्ये कम्युनल अजेंडाचा मुद्दा आजच्या चर्चेमध्ये आलाय, तसा तो पुढच्या चर्चांमध्ये सुद्धा कायम येत राहील. तुमचं विश्लेषण काय सांगतं? खरंच भाजपला याच्यावर आपण सीमित करू शकतो का? नाही, असं आहे की ध्रुवीकरणाचा आरोप काय भाजपावर आत्ता लागतोय असं नाही, तर प्रत्येक निवडणुकांमध्ये आहे तो. फक्त आत्ता असं आहे की आत्ताच्या वेळेसची जी म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला अँटी इन्कम्बन्सी दिसते, त्याच वेळेस काही ठिकाणी तुम्हाला प्रो इन्कम्बन्सी पण दिसते. याचा अर्थ त्या दोन्ही वेव्हचा परिणाम म्हणून एकदम निवडणुकीचे निकाल बदलतात त्या केवळ त्या सरकारच्या याच्यावर असं होत नाही. अनेक मुद्दे निवडणुकीमध्ये कारणीभूत असतात, आणि ज्याचा उल्लेख मॅनेजमेंटचा मगाशी गिरीशने पण केला की भाजपाचं जे मायक्रो मॅनेजमेंट आहे त्याचा परिणाम दिसतो. दुसरं, आता अतुल लोंढे स्वतः राजस्थानमध्ये होते, त्यांनी सांगावं की राजस्थानमधल्या गटबाजीचा जी गेली 5 वर्ष आपण बघतोय त्याचा किती फटका बसला. आणि भाजपाने काँग्रेसने जसा तेलंगणात नवीन चेहरा दिला तसे नवीन चेहरे त्यांना इकडे का सापडले नाहीत? म्हणजे त्यांनी सांगितलं की काँग्रेस आत्मपरीक्षण करेल वगैरे, परंतु या गोष्टी काँग्रेसला सातत्याने मागे खेचतायत, आणि या बाबतीत अजूनही कुठले प्रयत्न होताना का दिसत नाहीयेत? मला वाटतं की ही सगळी अनेक कारणं त्याला या सगळ्या पराभवाला कारणीभूत दिसत आहेत. फक्त एकच त्यांच्या दृष्टीने आहे, ज्याचा उल्लेख मगाशी पण मी केला, की त्यांचा जनाधार अजून त्या टिकून आहे. फक्त फरक इतकाच पडतो की बऱ्याच वेळेला मतांची टक्केवारी वाढते पण त्या तुलनेमध्ये सीट्स वाढत नाहीयेत. आणि त्याचं कारण बऱ्याच वेळेला हे ठरतंय की ज्या पद्धतीनं अटीतटीच्या लढती होतात मग तिथे बऱ्याच वेळेला काँग्रेसला त्याचा फटका बसतोय का, हाही एक एक्सप्लेनेशन असू शकतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.